रेडी स्टार्ट. राष्ट्राची प्रगती साधण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्नात ज्या वेळेस वाढ होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने राष्ट्र समृद्ध होईल. सर्व लोकांचे जीवनमान सुखदायक, कल्याणकारी राष्ट्राची कल्पना प्रत्यक्षात उदयास येईल. राष्ट्रीय उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक कामगारांची कार्यक्षमता वाढली पाहिजे. कामगार कल्याणाचा मूलभूत हेतू अंशतः आर्थिक आहे. कामगार कल्याणामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढते. मजुरांचा ज्या ठिकाणी तुटवडा आहे अशा ठिकाणी मजूर उपलब्ध होऊ शकतात. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांमधून चांगले मजूर उपलब्ध होण्याचीही शक्यता निर्माण होत असते. कारण कामगार कल्याणामुळे कामगार समाधानी असतात. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यातील मालक व मजूर यांचे संघर्ष कमी होतात. परिच्छेद. कामगारांमध्ये आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा कामगार कल्याणामागचा हेतू आहे. मालकांनी कामगारांना उपलब्ध करून दिलेल्या कामगार कल्याणाचा साधारणपणे विस्तृत पायावर आधारित आहे. मोठमोठ्या उद्योगधंद्यांनी कामगारांच्या शैक्षणिक सोयीचीही व्यवस्था केली आहे. छोटे छोटे उद्योगधंदे मात्र कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेतच कामगार कल्याणाचे काम पाहत आहेत. दवाखान्याची सोय, कॅन्टीनची सोय, विश्रांतीगृहाची सोय इत्यादीच्या उद्योगधंद्यातून करण्यात आलेल्या सोयी कायद्याच्या तरतुदींना धरूनच आहे. परिच्छेद. कामावर असताना अपघाताने किंवा अन्य प्रकारे मृत्यू आल्यास त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारचे संरक्षण व आर्थिक सहाय्य पुरविण्याची योजना आखणे व अंमलात आणणे. कामगारांना निवृत्ती वेतन व भविष्य निर्वाह निधी योजना लागू करणे या गोष्टींचा समावेश होत असतो.